मित्र पाठीमागच्याच आठवड्यामध्ये आपण संशोधन प्रबंध कसा लिहावा या संबंधित व्याख्यान आयोजित केलं होतं आणि हे व्याख्यान आयोजित केल्यानंतर यूट्यूबवर आपण हे सगळ्यांनी पाहिलं असेल. बऱ्याच विद्यार्थ्यांनी फोन करून अशी मला विनंती केली की सर ते संपूर्ण तुम्ही संशोधनाची सगळी माहिती दिलेली आहे, परंतु आम्हाला त्यातल्या प्रत्येक ज्या महत्त्वाच्या संज्ञा आहेत, आमचा जिथं गोंधळ होतो त्या थोड्याशा अधिक स्पष्ट कराव्यात आणि म्हणून आजचे व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे. हे संशोधन आपण करत असताना जे काही टर्म्स वापरतो काही वेळेला त्या टर्म्स फार महत्त्वाच्या असतात, लक्षात घ्या. आणि बऱ्याच वेळेला कारण मी जवळजवळ साधारणपणे 250-300पर्यंत PhD थेसिस तपासले, म्हणजे 282 350 म्हणजे 282 तपासले. आणि बऱ्याच वेळा असा घोटाळा होतो की लक्षात येत नाही की विद्यार्थ्यांच्या की गृहीतक म्हणजे काय आहे, परिकल्पना म्हणजे काय, आणि मग कशालाही काय लिहिलं जातं. आणि त्यामुळं मग परीक्षक म्हणून खूप अडचण निर्माण होते, परीक्षकाची आणि तुमचीही, विद्यार्थ्याची देखील. परत सगळं रिवाईज करायला लावावं लागतं वगैरे वगैरे. म्हणून असं होऊ नये म्हणून आपण हे व्याख्यान आयोजित केलेलं आहे. तर पहिल्या ठिकाणी आपण बघूया कोणकोणत्या कल्पना आहेत. त्यातली एक कल्पना अशी आहे ती गृहीतक. ही संकल्पना किंवा ही एक टर्म जी आहे ही फार महत्त्वाची टर्म असते. हे काय असतं अझम्पशन म्हणजे? आता पहा इथं काय म्हणलं की अझम्पशन्स आर स्टेटमेंट्स ऑफ व्हॉट द रिसर्चर बिलीव्ज टू बी फॅक्ट्स बट कॅनॉट व्हेरीफाय. म्हणजे काय केलेलं आहे, संशोधकांनी काही गोष्टी ज्या आहेत ह्या गृहीत धरलेल्या असतात की हे खरंच आहे, हे खरं आहे असं त्यांनी मानलेलं असतं. तो ते सिद्ध करायच्या भानगडीत पडत नसतो. हे असं आपण मानावं लागतं, कारण जर संशोधन करायचं असेल तर काही गोष्टी आपल्या अशा गृहीत धराव्या लागतात. आता हे गृहीत धरताना कशा आधारानं आपण गृहीत धरतो, तर स्वतःचा अनुभव असतो आणि काही पूर्वीचा आपण अभ्यास जो केला असतो, पूर्वी जे काही संशोधन असतात ते संशोधन निष्कर्ष पाहिलेले असतात आणि त्याच्या आधारानं आपण हे म्हणत असतो की बाबा हे असं असं आहे. आता काय उदाहरण पहा की या ठिकाणी आपल्या एखादं संशोधन करायचं आहे, आम्ही असं म्हणलं की आपल्याला एका गावामध्ये किंवा एका शाळेमधल्या किंवा एका जिल्ह्यामधल्या म्हणू आपण, गावातल्या म्हणण्यापेक्षा एका जिल्ह्यामधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जे काही सध्या काम चालू आहे, विशेषतः ज्याला आपण ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग म्हणतो, ABL म्हणतो आपण, ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, या पद्धतीने शिक्षक शिकवतात का हे आपल्याला पाहायचं आहे. आणि त्याच्यात ते शिकवत असताना ते किती अडचणी त्यांना येतात, कोणत्या अडचणी येतात, हे आपलं संशोधनाचं काम आहे. आता हे करत असताना हे जर मला संशोधन करायचं की ABLनं शिक्षकांना ABL वापरताना शिक्षकांना येणाऱ्या अडचणीचा अभ्यास, असं साधारण आपल्या संशोधनाचा विषय आहे. तर आता पहिल्यांदा मी काय गृहीत धरलेलं आहे की ज्या विशिष्ट जिल्ह्यात तुम्ही ते काम करतात त्या जिल्ह्यामध्ये ABLनं शिक्षक शिकवतात, बरोबर आहे. म्हणजे असं आपण गृहीत धरलेलं आहे. असं गृहीत धरावंच लागतं, तरच मग आपल्याला पुढचं संशोधन करता येईल. जर तुम्ही गृहीत धरलेलं नसेल तर संशोधन करताच येणार नाही. किंवा असं म्हणलं आपण की बा मध्यान्ह भोजन योजना जी आहे ती राबवताना येणाऱ्या अडचणीचा अभ्यास. तर मध्यान्ह भोजन योजना शाळेत राबवली जाते का, हे पाहायला पाहिजे. म्हणजे आता मग आम्ही गृहीत धरलेलं आहे. आता आम्ही जेव्हा असं म्हणतो, मी असं जेव्हा संशोधनाचा अभ्यास घेतो की मध्यान्ह भोजन योजना राबवण्यात येणाऱ्या अडचणीचा अभ्यास वगैरे वगैरे, तर त्यावेळेला आपण असं गृहीत धरतो की त्या शाळांमधून मध्यान्ह भोजन योजना ही योजना शाळेमध्ये राबवली जाते असं आपण गृहीत धरलेलं असतं. आता ते नाही आपण सिद्ध करायला भानगडीत पडत की ते खरंच राबवली जाते का किंवा काय, ते आपलं काम नाही, कारण ते आपण गृहीत धरलेले. आता त्याला आपण गृहीतक म्हणतो. आणि अशी काही गृहीतक आपल्याला आपलं संशोधन करताना धरावीच लागतात. दुसरी एक टर्म फार महत्त्वाची असते म्हणजे परिकल्पना. आता परिकल्पना म्हणजे काय, आता की साधं व्यवहारातलं उदाहरण सांगतो की आज ढग आलेले आहेत आणि मग म्हणते काही लोक म्हणत नाही आज संध्याकाळी पाऊस नक्की येणार बरं का. आता हा जो अंदाज असतो, हा अंदाज करणं हे सुद्धा खरं म्हणजे परिकल्पनाच आहे तुमची. आता हे असं म्हणणं मी कशा आधारानं म्हणतो हे की आज संध्याकाळी पाऊस येणार आहे, तर माझा पूर्व अनुभव असतो, माझा अभ्यास असतो की ढग आलेले आहेत, अमुक वातावरण झाले, उकडतं आहे खूप, आर्द्रता निर्माण झाली जास्त वगैरे वगैरे, हे फॅक्टर सगळं मला माहीत आहे आणि त्याच्या आधाराने मी काहीतरी असा अंदाज करत असतो. तसंच म्हणजे हे झालं आपल्या व्यवहारातलं. पण ज्यावेळा आपण अभ्यास करायला लागतो त्यावेळा आपण काय करतो पहा की असं एक अंदाज करतो की असं असं झालं तर असं असं होईल. आणि म्हणून असं म्हणतं की हायपोथेसिस इज ए टेंटेटिव्ह प्रिडिक्शन. टेंटेटिव्ह म्हणजे एक अंदाजित
काय तर पूर्वानुमान असतं अबाउट द नेचर ऑफ रिलेशनशिप बिटवीन टू ऑर मोर व्हेरिएबल्स. म्हणजे कोणत्याही दोन चलामध्ये काय संबंध असू शकेल. मी असं आपण म्हणलं की अमुक अमुक एका पद्धतीने शिकवलं तर त्याचं अध्यापन चांगलं होईल किंवा विद्यार्थ्याचं अध्ययन चांगलं होईल असं आपण या ठिकाणी अंदाज केलेला आहे. बरोबर आहे. हा अंदाज करणं जे आहे त्याला म्हणतो आपण परिकल्पना. म्हणजे अध्ययन चांगलं होणं हे एक व्हेरिएबल आणि अध्यापन करणं, चांगलं अध्यापन करणं हे दुसरे व्हेरिएबल. आणि ह्याच्यामध्ये असा संबंध होणार आहे, निर्माण होणार आहे की ते चांगलं होणार आहे असं मी मानतो आहे. असं आता मग हे जेव्हा आपण लक्षात घ्या मगाच्या गृहीतकामध्ये ह्याच्यामधला फरक नीट समजावून घ्या. तिथं आपण गृहीतच धरलेलं आहे असं झालेलंच आहे असं. इथं नाही, इथं आपण अंदाज करतो आहे. आणि इथं जी परिकल्पना आपण मांडतो ती आपल्याला आपल्या संशोधनातून सिद्ध करायची असते. आता मी असं म्हणले की अमुक अमुक या पद्धतीनं गणित शिकवलं तर ते खूप सोपं जातं मुलांना. हे जर मी असं माझी हायपोथेसिस मांडली असेल तर ती तुमची जी कोणती पद्धती आहे त्या पद्धतीने शिकवून प्रत्यक्षात त्याचा प्रयोग करून खरोखर विद्यार्थ्यांना काही सोपं गेलं का हे पाहणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणजे लक्षात घ्या हायपोथेसिस मांडणं आणि हायपोथेसिस मांडली की ती सिद्ध करणं हे आपल्याला कंपल्सरी येतं. लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी आता मी म्हणलं मग जसं आपण म्हणलं की असंच आपण अंदाज करतो ते कशाच्या आधारानं करतो तर आपला पूर्वानुभव असतो, आपला अभ्यास असतो पूर्वीचा. त्या अभ्यासाच्या म्हणून त्याला म्हणतो इंटेलेक्च्युअल गेस असं इंग्रजीमध्ये म्हणतो. इंटेलेक्च्युअल गेस म्हणजे कुणी काहीतरी असा अंदाज करणं त्याला काही परिकल्पना म्हणत नाही आपण. तर हे जे काही विद्वान आहेत म्हणजे विद्वान अशा अर्थानं की त्यांनी खूप अभ्यास केला काही विशिष्ट भागाचा आणि मग त्याच्या आधारानं काहीतरी तो अंदाज करतो की असं आहे का मग हे असं होईल. म्हणजे असा जो काही मागच्या पूर्वानुभवाच्या जे काही संशोधन आहे त्याचा अभ्यास करून आपण एक निष्कर्षाला म्हणण्यापेक्षा का अंदाजला येतो, अनुमानाला येतो की असं जर होऊ शकेल बरं का की ज्या ते असं होतं असतं पूर्वी जर असं झालेलं आहे तर आता असं होऊ शकेल. हे होऊ शकेल असं वाटणं ह्याला म्हणायचं हायपोथेसिस. आणि एकदा का हायपोथेसिस मांडली आपण की ती सिद्ध करण्याची जबाबदारी आपल्याला आपलं जे संशोधन करायचं आहे आपल्याला त्या संशोधन ते सिद्ध केलं पाहिजे. मी जर म्हणलं किंवा अमुक या पद्धतीनं म्हणजे उद्गामी पद्धतीनं शिकवलं किंवा अवगामी पद्धतीने शिकवलं तर विद्यार्थ्यांना सोपं जातं असं मी म्हटलं ही जर माझी हायपोथेसिस असेल तर ती सिद्ध करणं ही तुमच्यावरची संशोधक म्हणून जबाबदारी असते. आता ह्या ज्या परिकल्पना असतात त्या वेगळ्या पद्धतीने म्हणजे त्या परिकल्पना ज्या वेगळ्या पद्धतीनं मांडल्या जातात. लक्षात द्या. आता या कशा पद्धतीने मांडतात पहा. वेगवेगळ्या परिकल्पना जे प्रकार कोणकोणते आहेत पहा. एक म्हणजे संशोधन परिकल्पना. तर या परिकल्पनेमध्ये काय केलं पहा की आपण असं मानलंच आहे की असं होणारच आहे. म्हणूनच मला की एक उदाहरण दिले पाहते या ठिकाणी की संशोधन परिकल्पना कशी मांडली की ज्या परिकल्पनेमध्ये पूर्व संशोधन निष्कर्षाच्या आधारे सत्य व निश्चित विधान असे केले जाते त्या संशोधन परिकल्पना म्हणतात. उदाहरणार्थ उद्गामी पद्धती ही गणित अध्यापनासाठी अवगामी पद्धतीपेक्षा अधिक उपयुक्त ठरते. म्हणजे हे तुम्ही ठरवूनच टाकलेलं आहे. तुम्ही असं अंदाज केलेला नाही असंच होणार आहे सर असं तुम्ही जे सांगताय तर ते जे आहे म्हणजे तर तुम्ही निश्चित केलेलं आहे की उद्गामी पद्धती अवगामी पद्धतीपेक्षा सरस आहे. आता हे तुम्ही अशी मांडलेली आहे की पुन्हा मगाशी म्हणल्याप्रमाणे तुमच्यावर बंधन काय आलं हे तुम्ही सिद्ध करून दाखवणं. तुम्ही प्रयोग करून दाखवा. उद्गामी पद्धतीने एका वर्गाला शिकवा, एका वर्गाला अवगामी पद्धतीने शिकवा आणि मग त्या ठिकाणी कुठली जास्त इफेक्टिव्ह ठरते ती पहा. म्हणजे या ठिकाणी ह्याला म्हणायचं संशोधन परिकल्पना. आता ही परिकल्पना दुसऱ्या पद्धतीने कशी मांडली जाते बा. आता दिशायुक्त परिकल्पना म्हणजे डायरेक्शनल हायपोथेसिस ज्याला म्हणतो आपण. यामध्ये दोन चलांच्या संबंधाच्या दिशाबद्दलचा अंदाज व्यक्त केलेला असतो. उदाहरणार्थ पहा गुणवत्तापूर्ण अध्यापनामुळे विद्यार्थ्याच्या अध्ययनाचा दर्जा सुधारतो. म्हणजे एक दिशा दाखवली लक्षात घ्या. एका दिशेने चाललेलं म्हणजे अध्यापनात काय होणार आहे विद्यार्थ्याचा अध्ययनाचा दर्जा सुधारणार आहे असं या ठिकाणी मानलेलं आहे. लक्षात घ्या. असं मी सांगतो आहे अशी मी हायपोथेसिस मांडतो आहे. लक्षात घ्या. म्हणजे मी माझा अंदाज करतो आहे माझा पूर्वानुमान करतो आहे की गुणवत्तापूर्ण जर अध्यापन असेल तर गुणवत्तापूर्णच किंवा विद्यार्थ्याचा अध्ययनाचा दर्जा सुधारणार आहे. म्हणजे ती दिशा त्याची यावी. लक्षात घ्या. सुधारणेचीच दिशा ठरवलेली आहे हे तुम्ही निश्चित केलेलं आहे. आता हे मी म्हणलं तुम्हाला ही जरी असेल तरी पुन्हा ते मग तुम्हाला सिद्ध करून दाखवायला पाहिजे की गुणवत्तापूर्ण अध्यापन आम्ही हे केलं आणि मग या ठिकाणी त्याच्यामध्ये अध्ययनामध्ये सुधारणा झाली, दर्जात सुधारणा झाली हे तुम्हाला पुन्हा सिद्ध करून दाखवावं लागेल. आता ह्याच्या उलट अदिशयुक्त परिकल्पना म्हणजे नॉन डायरेक्शनल म्हणजे काय केलं पहा स्वाश्रयी चल आणि आश्रयी चल. म्हणजे या ठिकाणी म्हणजे काय पहा की आता आपण स्वाश्रयी चल ते चल म्हणजे काय ते आपण नंतर पाहूया. एक साधं इथं उदाहरण सांगतो मला मी की अध्यापन आणि अध्ययन म्हणूया आपण.
म्हणजे या ठिकाणी अध्यापन जे आहे आणि अध्ययन, आता हे दोन आहे, ह्यातला संबंध आहे. आता ह्या संबंधामध्ये आम्ही काय म्हणतो, शिक्षकाच्या वृत्तीचा विद्यार्थ्याच्या वृत्तीवर परिणाम होतो. शिक्षकाच्या वृत्तीचा विद्यार्थ्याच्या वृत्तीवर परिणाम होतो. आता कसा चांगला होतो का वाईट होतो, इथं काय म्हणलं आहे का आम्ही, असं वरच्या ह्याच्यामध्ये दिशायुक्तमध्ये काय म्हणलं आपण, तो पॉझिटिव्ह होतो असंच आपण मानलेलं आहे. इथं असं नाही म्हणलेलं आहे, फक्त असं म्हणलं आहे शिक्षकाच्या वृत्तीचा विद्यार्थ्याच्या वृत्तीवर परिणाम होतो. मग वाईट होतो का चांगला होतो याच्याबद्दल आपण विधान केलं. म्हणून ती दिशा जी आहे ती कोणतीही दिशा असू शकेल, पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. म्हणून आपण या ठिकाणी त्याला म्हणतो आहे अदिशायुक्त परिकल्पना. नंतर शून्य परिकल्पना. आता शून्य परिकल्पना म्हणजे काय पहा, तर आम्हाला असं काहीच म्हणायचं नाही आहे. आम्हाला असं म्हणायचं की आम्हाला काहीच म्हणायचं नाही, म्हणजे या पद्धतीने फायदा होणार आहे का नाही हे आम्ही काहीच म्हणत नाही, असंच आमची परिकल्पना आहे. आणि मग ह्याला आपण नल हायपोथेसिस किंवा शून्य परिकल्पना म्हणतो. म्हणजे माझं ह्याच्याबद्दल काही मतच नाही आहे, मला असं काही ह्याच्याबद्दल अंदाजच करता येत नाही, त्यामुळे मी काही बोलत नाही की फायदा होईल तोटा होईल का मला माहीत नाही. आणि मग आता आपण प्रयोग केल्यानंतर मग मी सांगणार की फायदा झाला किंवा नाही झाला ते विषय. म्हणजे यामध्ये आपण काय म्हणले पाहिजे, यामध्ये दोन चलामध्ये कोणताही संबंध नाही असे मानले जात असते. म्हणजे शिक्षकाच्या उत्तम अध्यापनाचा विद्यार्थ्याच्या उत्तम अध्यापनाशी काहीही संबंध नसतो असं मानलेलं आहे. आता या ठिकाणी म्हणजे ह्या दोघांमध्ये काही संबंधच मानलेला नाही आम्ही. आता मग हे जर आहे तर पुन्हा आम्ही प्रयोग करणार आहोत. आणि प्रयोगात असं आम्हाला आढळलं की नाही आम्ही जी परिकल्पना जी मांडली होती, आम्ही असं म्हणलं त्यात संबंध नाही, हे असं दिसून आलं आम्हाला की अरे तिथं प्रयोग केल्यानंतर असं लक्षात आलं की शिक्षकाच्या अध्यापनाचा विद्यार्थ्याच्या अध्ययनावर चांगला किंवा वाईट काय परिणाम होतो. म्हणजे मग या ठिकाणी मी जी परिकल्पना मांडलेली होती ती माझी परिकल्पना मी रिजेक्ट करतो, नाकारतो. म्हणजे मी माझीच परिकल्पना, म्हणजे मीच माझं मत मांडलं होतं किंवा अंदाज मांडला होता, पूर्वानुमान मांडलं होतं, ते मी नाकारतो. म्हणजेच मग उलट्या दिशेने जातो आपण की नाही त्याच्यामध्ये परिणाम होतो असं आम्ही म्हणतो. म्हणजे अशा पद्धतीसुद्धा ही परिकल्पना मांडण्याची जास्त पद्धतीचं कारण का असे का मांडतात लोक, किंवा ही जास्त पॉप्युलर परिकल्पना मानली जाते किंवा मांडली जाते लोकांकडून सुद्धा. त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये काय होतं, मग संशोधक कुठंच बायस झालेलं नाही, मला माहीत नाही, मला काही माहीत नाही. उद्गामी पद्धत अवगामी पद्धती चांगली का नाही मला माहीत नाही, किंवा शिक्षकाच्या अध्यापनामुळे काय विद्यार्थी चांगला अध्ययन होतं का नाही मला माहीत नाही. असं म्हणल्यामुळं मग तो ज्यावेळेला तो प्रयोग करेल त्यावेळेला तो अगदी निरपेक्ष किंवा अगदी त्याला निष्प्रय याच्या पद्धतीने करेल, तो त्यात कुठेही इन्व्हॉल्व्ह होणार नाही. जर समजा त्याने असं जर मांडलं असेल, त्याची परिकल्पना जर अशी असेल की उद्गामी पद्धती ही अवगामी पद्धतीपेक्षा जास्त परिणामकारक असते, असे त्याची परिकल्पना असेल, तर कदाचित असं होण्याची शक्यता निर्माण होते की तो ज्याला प्रयोग करेल त्याला तो कदाचित थोडासा बायस, उद्गामी पद्धतीच्या बाबतीत थोडासा बायस होण्याची शक्यता असते. आणि म्हणून मग परिकल्पना मांडताना जनरली नल हायपोथेसिस किंवा शून्य परिकल्पना मांडण्याकडे जास्त कल असतो. नंतर संमिश्र परिकल्पना, यामध्ये स्वाश्रयी चल आणि आश्रयी चलांची संख्या 2पेक्षा अधिक असते. म्हणजे आता पहा इथं उदाहरण कसं दिलं आहे, चांगले अध्यापन, चांगल्या अभ्यास सवयी व अभिरुची यांचा विद्यार्थ्याच्या शालेय संपादनकीवर परिणाम होतो. म्हणजे आता आपण काय केलं, आपण फक्त 2च घेतली चलं, इथं तसं नाही घेतलं. चांगले अध्यापन, चांगल्या अभ्यास सवयी, अभिरुची यांचा विद्यार्थ्याच्या शालेय संपादनकीवर परिणाम होतो. म्हणजे या ठिकाणी म्हणून संमिश्र म्हणले आपण, या ठिकाणी 2-3 चल आपण एकत्र घेतलेली आहेत त्या ठिकाणी. नंतर पर्यायी परिकल्पना. आता या ठिकाणी काय पर्यायी परिकल्पना म्हणजे कधी की समजा आपण एखादी परिकल्पना मांडली आणि मी संशोधन करताना माझ्या असं लक्षात आलं की ही परिकल्पना काही सिद्ध होत नाही किंवा नाकारली जाते आहे, तर मी मग दुसरी परिकल्पना मांडतो. तर या ठिकाणी उदाहरणार्थ मध्यान्ह भोजन योजना विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवते, ही आमची मी समजा मूळ परिकल्पना मांडलेली होती. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की नाही असं काही दिसत नाही आहे, हे मी मांडलेली परिकल्पना होती ही काही ॲक्सेप्ट होत नाही आहे, हे म्हणजे काही तशामुळं काही उपस्थिती वाढतं असं काही दिसत नाही. आणि मग मी दुसरी परिकल्पना मांडली की कृतीयुक्त अध्यापन विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवते. म्हणजे या ठिकाणी आता काय केलं पहा की पहिली नाही म्हणून मग दुसरी परिकल्पना, ज्याला म्हणायचं पर्यायी परिकल्पना. अशा पद्धतीनं ह्या परिकल्पना मांडण्याचा प्रकार असतो. आता
सेटच्या परीक्षेमध्ये म्हणा किंवा PhDच्या परीक्षेमध्ये ह्याच्यावर काय प्रश्न असू शकतील, तर एखादं उदाहरण दिलं जाईल तुम्हाला, लक्षात घ्या. एखादं उदाहरण दिलं जाईल आणि ते उदाहरण मग हे खाली त्या परिकल्पनेचे प्रकार दिले असतील. ही परिकल्पना टिम्मटिम्म प्रकारची आहे. ही संशोधन परिकल्पना आहे, दिशायुक्त आहे, अधिशयुक्त आहे, वगैरे वगैरे. म्हणजे अशा पद्धत किंवा उलटंसुद्धा होईल की एक असं परिकल्पना दिली जाईल. संशोधन परिकल्पनेचे उदाहरण खालीलपैकी टिम्मटिम्म हे आहे आणि मग खाली उदाहरणं दिली जातील. म्हणून हे जे काय ह्या परिकल्पनेचे प्रकार आहेत हे आपल्याला नीट समजावून घ्यावेत, लक्षात घ्या सगळ्यांनी. पण इथं मुलं फार गोंधळ करतात, विद्यार्थी गोंधळ करतात, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. नंतर चले, म्हणजे आपला उल्लेख मग आला होता चलांचा. तर यामध्ये दोन महत्त्वाचे दोन चल असतात की स्वाश्रयी चल आणि आश्रयी चल. स्वाश्रयी म्हणजे इंडिपेंडेंट व्हेरिएबल. आता मग अशी म्हणलं की अध्यापन आणि अध्ययन. तर अध्यापन जे आहे म्हणजे मला अध्यापनाचा परिणाम पाहायचा आहे. मग अध्यापन केल्यानंतर विद्यार्थ्याच्या अध्ययनावर चांगला परिणाम होतो, वाईट परिणाम होतो, वगैरे वगैरे. आता अध्यापन जे आहे ते इंडिपेंडेंट व्हेरिएबल म्हणजे अध्यापनावर परिणाम होत नाही अध्ययनाचा, पण अध्ययनावर अध्यापनाचा परिणाम होतो. म्हणून अध्यापन जे आहे त्याला म्हणायचं स्वाश्रयी चल किंवा स्वतंत्र चल. आणि आश्रयी चल म्हणजे डिपेंडंट म्हणजे अध्ययन कोणावर अवलंबून आहे, तर ते अध्यापनावर अवलंबून आहे, म्हणून त्याला आपण डिपेंडंट म्हणलेलं आहे. म्हणजे असे चल असतात काही. म्हणजे हे जेही चल दुसऱ्यावर अवलंबून असतात त्याला म्हणायचं आश्रयी चल. म्हणजे मग अगदी सोपं उदाहरण म्हणजे अध्यापन आणि अध्ययन हे तिथलं सोपं उदाहरण आहे. नंतर बाह्य चले ज्याला एक्स्ट्रानियस व्हेरिएबल्स असं म्हणतात. पहा की स्वाश्रयी चलाचा परिणाम आश्रयी चलावर होत असताना आणखी काही चलाचा परिणाम आश्रयी चलावर होऊ शकतो, त्या चलांना बाह्य चले असे म्हणतात. म्हणजे कसं होतं पहा, आता आपण असं केलं की मी प्रयोग करायचं ठरवलेला आहे. कुठली तरी एक मगाशी म्हणल्याप्रमाणे उद्गामी पद्धतीने मी अध्यापन करायचं आणि मला असं पाहायचं की त्याचा परिणाम काय होतो आहे ते. आणि असं लक्षात येते माझ्या की चांगला परिणाम झालेला आहे. आता फक्त त्या उद्गामी पद्धतीने शिकवल्यामुळेच चांगला परिणाम झाला का? आपल्याला अपेक्षित तसंच आहे ना. आपण प्रयोग करताना असं विचार करतो आहे की मी ह्या वर्गाला उद्गामी पद्धतीने शिकवतो आहे आणि त्याचा मी परिणाम पाहतो आहे आणि असं म्हणतो की नाही सर चांगला परिणाम झाला. पण कदाचित काही बाह्य घटक असतात, ते घटक कारणीभूत ठरतात ते परिणामाला, तुमच्या अध्ययनाला. मग कोणते बाह्य घटक परिणामकारक ठरले? मधल्या काळात त्याच विद्यार्थ्याला चांगली प्रेरणाच मिळाली असेल दुसऱ्याकडून कोणाकडून तरी, काही मुलं ट्युशनलाच जात असतील म्हणा, आणखी काही गोष्टी झाल्या असतील. तर ही जी आहेत जे बाह्य घटक आहेत, जे बाह्य घटक तुमच्या म्हणजे खरं म्हणजे आम्हाला अपेक्षा अशी होती की माझ्या एका हे जे काही स्वतंत्र चल होतं त्याचाच मला परिणाम तपासायचा होता. परंतु तसं न होता अशी बाहेरचे जे घटक आहेत दुसरे घटक देखील त्याच्यावर काही परिणाम करतात आणि मग ते जे असतात की त्यामुळे देखील तो परिणाम. आता दुसरं एक उदाहरण सांगतो. समजा हा प्रयोग मोठा आहे, थोडासा लेंगदी प्रयोग, खरं असं असू नये पण लेंगदी प्रयोग आहे. आणि समजा पहिली दुसरीच्या मुलाला आपण दुसरीच्या मुलावर हा प्रयोग करतो आहोत. आता 6 महिने वर्षभर तुमचा जर प्रयोग असेल तर कदाचित ते जे आहे त्या वयाचा देखील परिणाम होतो, त्याच्या मॅच्युरिटीचा परिणाम होतो. म्हणजे त्याचं वय मॅच्युरिटी म्हणजे तो केवळ एखाद्या तुमच्या अध्यापनाचाच तो परिणाम झाला असं म्हणता येत नाही. त्याच्या मॅच्युरिटीचा परिणाम झालेला आहे, त्याच्या वयाचा परिणाम झालेला आहे. म्हणजे हे जे घटक असतात म्हणजे बाकीचे थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्याला जे अपेक्षित घटकाचाच फक्त परिणाम पाहायचा होता त्याच्याऐवजी जे दुसरे घटक जे इंटरफिअरन्स करतात असतात की ती जे त्याला आपण बाह्यचले म्हणतो. आणि मग संशोधकाचं काम काय असतं की ही बाह्यचले नियंत्रित केली पाहिजेत, त्याला कंट्रोल केलं पाहिजे. कारण ती जर कंट्रोल केली नाही तर मग तुमचं जे काही उत्तर येईल, तुम्ही जे काही अंदाज करतात किंवा तुम्ही जे काही निष्कर्ष काढतात किंवा सर असं झालं आणि याचा मला फायदा मिळाला त्याची चूक होईल. कारण मग तो कदाचित ह्या बाह्य चलांच्यामुळे देखील तो परिणाम झाला असण्याची शक्यता निर्माण झालेली असते. नंतर आता खंडित चले, ज्या चलांची किंमत विशिष्ट टप्प्याने बदलत जाते त्याच खंडित चले म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ इयत्ता, वेतनवाढ वगैरे वगैरे. म्हणजे पहिली इयत्ता, दुसरी इयत्ता, तिसरी इयत्ता हे जे असतात ना म्हणजे टप्प्यानं बदलते. लक्ष कंटिन्युअस नाही बदलणं, टप्प्यानं बदल. म्हणजे एक पहिली झाली की दुसरी तिसरी ही जी आहे ना किंवा वेतनवाढ सुद्धा ह्या वर्षांतर वेतनवाढ होतात त्याला म्हणतात खंडित चले. तसंच अखंडित चले की ज्या चलाची किंमत हळूहळू बदलत जाते त्यास अखंडित चले म्हणतात. म्हणजे जसं की तुमचं वजन, तुमची उंची हे मात्र हळूहळू दररोज थोडं वाढत चाललेलं असतं, कंटिन्युअस वाढत असतं.
हिथं तसं वरच्या खंडित चलामध्ये तसं होत नाही. खंडित चला टप्प्याटप्प्यानं वाढतं. म्हणजे असं होतं का, समजा आता एक मुलगा पहिलीला आहे आणि 2 महिन्यानं तो 1.2मध्ये गेला, 1.3मध्ये, असं होत नाही ना. एकदम तो काय होतो, एकदम पहिलीनंतर एकदम दुसरीत जातो, दुसरीतून एकदम तिसरीत जातो. असं इन्क्रिमेंटसुद्धा समजा एखाद्या व्यक्तीला 100 रुपयाचं इन्क्रिमेंट असेल तर असं होत नाही. ह्या वर्षी 100 रुपये इन्क्रिमेंट मिळालं की पुढच्या वर्षी पुन्हा 100 रुपयाचं मिळतं. पुन्हा असं कंटिन्युअस दररोज थोडं पैसे वाढत गेलेलं नाही. म्हणून त्याला आपण काय म्हणले, खंडित म्हणलेलं आहे. आणि अखंडित म्हणजे वय असेल, वजन असेल, उंची असेल, हे जे असतात तर ते जे आहे ते मात्र आपल्याला दररोज कंटिन्युअसली वाढत असं, म्हणून त्याला अखंडित चले म्हणतात. तसंच जैविक चले, जे मानवामधील जे जैविक गुणधर्म बदलता येत नाही त्या जैविक चले म्हणतात. की लिंग, वंश जे असतात ह्याला म्हणतात जैविक चले. म्हणजे मुलं आणि मुली यातला फरक आपण बघायचा, की मुलावर काय परिणाम होतो आणि मुलीवर काय परिणाम होतो असं पाहायचं असतं. तर इथं जे आहेत ही जी आहेत ती जैविक चलं असतात, त्याच्यामध्ये आपण काही बदल करू शकत नाही. आता ह्याच्यावर सुद्धा प्रश्न असाच असू शकेल बघा. एखादं उदाहरण दिलं जाईल आणि ते उदाहरण अमुक ह्या चलाचं उदाहरण आहे, किंवा आश्रयी चल जे आहे, आश्रयी चलाचं उदाहरण खालीलपैकी कोणतं उदाहरण आश्रयी चलाचं आहे, अशा प्रकारचा प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये येऊ शकतो. तर त्या दृष्टीनं आपण थोडंसं विचार करायचा आहे. नंतर हा एक महत्त्वाचा घटक असतो लक्षात घ्या संशोधनामध्ये, नमुना किंवा निदर्श किंवा सॅम्पल, ही एक टर्म फार महत्त्वाची असते. आता यामध्ये 3 अगोदर घटक आहेत लक्षात घ्या. पहिल्यांदा म्हणजे विश्व, जनसंख्या आणि निदर्श, असा त्याचा अगर बारकाईने विचार केला तर असा होतो. तर विश्व म्हणजे काय, आता समजा मला 9वीच्या विद्यार्थ्यांच्यावर एका विशिष्ट काहीतरी गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, किंवा कुमारवयीन मुलं, सोलापूर जिल्ह्यातली किंवा सोलापुरातली कुमारवयीन मुलं, त्यांच्यावर होणारा काही तर अभ्यास म्हणा किंवा त्यांच्या काही वैशिष्ट्याचा अभ्यास वगैरे तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला कुठला करायचा आहे, तुम्हाला करायचं आहे सोलापूर जिल्ह्यातला करायचं आहे. पण कुमारवयातली मुलं ही संपूर्ण भारतात आहेत किंवा सगळ्या जगात आहेत. हे कुमारवयीन मुलांचा तुम्ही एक टप्पा घेतला, समजा की ज्याला मी म्हणलं की टीनेजर म्हणून आपण थोडा वेळ, की ते टीनेजर घेतली, 13 to 19चा हा जो टप्पा हा घेतला, तर अशी मुलं असंख्य आहेत ना, जगात आहेत, देशात आहेत. तर हे त्यांचं विश्व झालं. आपण त्याच्यावर अभ्यास करणार आहोत का, नाही. मग जनसंख्या कोणती तुमची, तुम्ही तुमचं संशोधन फक्त सोलापूर जिल्ह्यापुरतं मर्यादित ठेवलेलं आहे, किंवा पुणे जिल्ह्यापुरतं मर्यादित ठेवलेलं आहे, मुंबईपुरतं मर्यादित ठेवलं, जे काय असेल ते. तर ते जे तुम्ही संशोधन मर्यादित ठेवलं आहे तर त्याला म्हणायचं जनसंख्या. म्हणजे आता सोलापूर जिल्ह्यातील ती कुमारवयीन मुलं ही झाली तुमची जनसंख्या. आणि मग माझ्या असं लक्षात येईल, अरे बाबा ह्याच्यावर सुद्धा अभ्यास करायचा, यांचं जर सगळ्यांना भेटायचं, सगळ्यांची माहिती घ्यायची म्हणलं तर मला खूप अवघड पडतं ना, इतकं शक्य नाही होणार मला. मग मी काय करतो की मला इतकं शक्य नाही, मग मी त्याच्यातून काही निवडतो. समजा अशा आपण कल्पना करू की या शहरामध्ये 10,000 मुलं समजा 9वीला आहेत, किंवा नुसतं 9वीची आपण मुलं घेतली विचारात, तर समजा सोलापूर जिल्ह्यामध्ये 10,000 मुलं समजा 9वीला आहेत. आणि 10,000 मुलांचा अभ्यास मला करायचा, म्हणजे 10,000 मुलांना भेटला पाहिजे, किंवा 10,000 मुलांना निदान प्रश्नावली दिली पाहिजे, किंवा मुलाखती घेतल्या पाहिजे, किंवा काहीतरी त्यांना तिथपर्यंत पोचलो पाहिजे आपण. तर ते मला शक्य नाही. मग मी काय करतो की 10,000 मुलं, मग निवडा कशी काही 10,000पेक्षा मग मी 4 किती करू शकतो, सर मी 500 करू शकतो, किंवा 1000च करू शकतो. 1000 मुलांना फार तर ते मला व्यवहार्य होईल, म्हणून मी 1000 मुलं निवडायची आहेत. मग ती जी निवड, आता ही कशी निवडायची मग 1000 मुलं, मग मी असं केलं नाही माझ्या शेजारची मुलं, तसं चालेल का, नाही. कारण काही मुलं झोपडपट्टीत राहतात, काही चांगल्या वस्तीत राहतात, काही गरीब आहेत, काही श्रीमंत आहेत, वेगळ्या जातीचे आहेत, वेगळ्या धर्माचे आहेत, ही वेगळ्या प्रकारची मुलं असतात ती. आणि मग तुम्ही जर एका विशिष्ट जातीचीच घेतली, विशिष्ट धर्माचीच घेतली, विशिष्ट शाळेतलीच घेतली विशिष्ट, तर ते चूक होईल. आणि म्हणून मग ही नमुना जी निवड आहे, या नमुना निवडीच्या काही वेगळ्या पद्धती असतात. त्याला थोडंसं शास्त्रोक्तता येण्यासाठी म्हणून काही वेगवेगळ्या पद्धती त्याचे ठरलेल्या आहेत. म्हणजे कोणत्या पद्धती आहेत ते थोडंसं आपण त्याचा विचार करूया. आता याच्यामध्ये 2 प्रकार आहेत महत्त्वाचे निवडीचे. हे संभाव्यता आधारित नमुना निवड आणि असंभाव्यता आधारित नमुना निवड. आता संभाव्यता आधारित नमुना निवड म्हणजे पहिल्या त्यातला एक भाग आहे. तर मुळात म्हणजे संभाव्यता आधारित म्हणजे काय लक्षात घ्या. मी पुढं संभाव्यतेबद्दल मला बोलेन पुढं. पण संभाव्यता आधारित म्हणजे काय, तर संभाव्यता म्हणजे काय की एक लक्षात घ्यायचं
की ज्या मुलाला तुम्ही निवडणार तर त्या प्रत्येक त्या गटातल्या समजा 1000 मुलं आहेत आणि 1000पैकी तुम्हाला 100 निवडायची आहेत, तर त्या 1000 मुलांना प्रत्येकाला निवडले जाण्याची शक्यता सारखीच असली पाहिजे, सारखीच असली पाहिजे. असे जे घटक आहेत त्यापैकी तुम्ही 100 निवडणार आहात. म्हणजे कुठलाही चान्स, ज्याला चान्स फॅक्टर आपण कुठलंही जर निवडला तर मी निवडलं जाण्याची शक्यता किती असली पाहिजे पहा, की सगळ्यांना सारखीच असली पाहिजे. असं नाही की बाबा एका विशिष्ट गटातली घेतली. आणि म्हणून त्याला संभाव्यता आधारित नमुना निवड पद्धती म्हणतात. आता यातले आपण वेगवेगळे प्रकार बघूया. संभाव्यता मी जरा थोडंसं नंतर आणखी तपशिलानं पुढे सांगेन तुम्हाला संभाव्यता काय ते. तर गुच्छ नमुना निवड. आता गुच्छ नमुना निवड म्हणजे काय पहा, ती मगाशी म्हणलं तुम्हाला. समजा सोलापूर शहरामध्ये एकूण 10,000 मुलं त्या 9वीला शिकतात आणि मला त्यांच्या संदर्भातला अभ्यास करायचा आहे. आता 10,000 मुलातनं मला फक्त 1,000 मुलं निवडायची, अशी आपण कल्पना करू. 10,000 मुलातून जर मला 1,000च मुलं निवडायची असतील तर म्हणजे काय होईल, साधारणपणे 10 मुलामागे एक मुलगा निवडला जाणार आहे. आता हे निवडायचं कसं, मग हा निवडायचं कसं, तर एक आपल्याला करता येईल की 10,000 मुलांची यादी करायची काय, आणि त्यातले मग बाबा प्रत्येक 10वा 20वा असं करून आपल्याला हे करता येईल. ह्या पद्धतीने देखील आपल्याला करता येईल. मग किंवा काय करता येईल आपल्याला, की वेगळ्या ज्या पद्धती आहेत आणखी वेगळ्या, की त्याचे लॉटरी तिकीट म्हणजे त्याला काय म्हणून आपण की चिठ्ठ्या करायच्या आणि त्या चिठ्ठ्या करून त्यातनं उचलायच्या चिठ्ठ्या वगैरे वगैरे. पण ह्यापेक्षा आम्ही थोडंसं सोयीच्या दृष्टीने काय करतो आपण, आम्ही काय केलं की 10,000 जर विद्यार्थी या ठिकाणी असतील तर आम्ही असं गृहीत धरलं की एका शाळेमध्ये एका तुकडीमध्ये, एका वर्गामध्ये म्हणून एका वर्गातल्या एका तुकडीमध्ये साधारणपणे 50 मुलं आहेत असं आपण गृहीत धरलं. तर अशा किती तुकड्या आहेत, 9वीच्या तुकड्या किती आहेत, म्हणजे 10,000 भागिले मग या ठिकाणी काय होईल, 10,000 भागिले 50 एवढ्या तुकड्या आल्या. आणि मग त्या तुकड्यातून तुम्ही निवडायचे, म्हणजे त्या तुकड्या निवडल्या. मग काय केलं पहा या ठिकाणी, मग मी समजा असं मला वाटलं की मला या ठिकाणी 5% विद्यार्थी घ्यायची होती, 10% विद्यार्थी घ्यायची होती. 10% घ्यायची असतील तर या ठिकाणी मग मी काय केलं की जे काही 10 वर्ग या ठिकाणी विचार घ्यायचे असतील तर आता या ठिकाणी मग मी काय करणार, 20 वर्ग घेईन. कारण एका वर्गात आपण 50 विद्यार्थी दिले तर मला 1000 मुलं पाहिजेत. मग मी काय करणार पहा, की 10,000 चिठ्ठ्या करण्याऐवजी 10,000 चिठ्ठ्या करण्याऐवजी मी काय केलं या ठिकाणी, आता फक्त 1000 चिठ्ठ्या केलेल्या. आणि त्या ठिकाणी 50 एक गट आपण घेतला, वर्ग घेतला, म्हणजे वर्गात तुकडा. आपण अशी कल्पना करूया की एक शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये 9वीचे 4 तुकडे आहेत. ते त्याला मला आपण समजा ती शाळेचं नाव हरिभाई हायस्कूल आहे, ते H1 H2 H3 H4 समजा सिद्धेश्वर आहे. पुढं त्याला इथे समजा तिथे एक 5 आहे, S1 S2 S5 अशा वळी करत गेलो. आणि मग अशा करत गेल्यानंतर मग तुम्ही काय केलं की मग 5वा 10वा काय घ्यायचं असेल घेऊ शकता तुम्ही. हे तुकड्याच घेतल्या आपण आणि असं गृहीत धरलं की प्रत्येकामध्ये 50 मुलं आहेत. म्हणजे मग या ठिकाणी म्हणून त्याला आपण म्हणले गुच्छ म्हणलेलं आहे, क्लस्टर, इंग्रजीमध्ये त्याला आपण क्लस्टर म्हणतो. असे करतो आपण, थोडंसं सोपं करतो, बाकी काहीच नाही. नंतर सुगम नमुना निवड. आता इथं सुगम नमुना निवड म्हणजे खरी ही सोपी आहे की सरळ 10,000 ज्यावेळेला लहान गट असेल तुमचा, 1000वर तुम्हाला काम करायचं, त्यातनं 100 निवडायचे असतील तर 1000 चिठ्ठ्या करायच्या आणि सरळ त्या चिठ्ठ्या करून प्रत्येकावर एक नंबर टाकायचा, 1000 नंबर टाकायचे किंवा त्यांची नावं टाकायची आणि त्यातल्या 100 हातानं उचलायच्या. सरळ आपण कुठलेही आपल्या हाताला लागतील त्या. म्हणजे पहा, प्रत्येक चिठ्ठी उचलली जाण्याची शक्यता सगळ्यांना सारखीच संधी आहे. म्हणून त्याला संभाव्यता काय म्हणलं आपण, तर सगळ्याला सारखी संधी आहे. मग मी त्यातल्या 100 चिठ्ठ्या काढल्या आणि मग त्या 100 चिठ्ठ्यावर 100 मुलांच्यावर आपण काय अभ्यास करा. म्हणजे 100 झाला तर तुमचा तो नमुना झाला त्याचा. 1000 पॉप्युलेशन असेल तर 100 तुमचं झालं सॅम्पल झाला. म्हणजे अशा पद्धतीने देखील करता येतं. आता याचबरोबर आणखी एक सुनियोजित नमुना निवड असते. या पद्धतीलाच नियमबद्ध नमुना निवडा किंवा व्यवस्थाबद्ध नमुना निवड असं म्हणतात. यामध्ये प्रत्येक घटकाला एक क्रमांक दिला जातो आणि प्रत्येक 5वा क्रमांक किंवा कुठलाही 5वा म्हणा, 10वा म्हणा, 15वा आणि मग ते करत जायचं. मग अशी म्हणतात मला की 1000 मुलं आहेत तर 1 2 3 4 5 6 आणि 1000. आणि मग तुम्ही काय केलं, 10वा 20वा 30वा 40वा 5वा
50वा असे करत गेलो आपण, किंवा 5वा 10वा 15वा 20वा, तुम्हाला जितके ज्या पर्सेंटेजमध्ये मुलं पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही घेतलं. या ठिकाणी काय केलं तुम्ही, सिस्टमॅटिक एक हे काम केलेलं आहे, म्हणून त्याला सुनियोजित नमुना निवड असं आपण म्हणतो. आता काय होतं बऱ्याच वेळेला की आपल्याला जेव्हा अभ्यास करायचा असतो, मग कशी मला समजा जरी आपण असं म्हणलं की मला कुमारवयीन मुलांचा अभ्यास करायचा आहे, तरी घोटाळा असा होतो की ती कुमारवयीन मुलं काही मुलं आहेत 10वीत आहेत, काही 11वीत आहेत, काही 12वीत आहेत, काही FYला आहेत, किंवा ज्ञान 12वीपर्यंत असतील, 9वी 10वी 11वी 12वी 4 वर्गात आहेत. आणि मग तुम्ही कसं करणार? मग असा वेळा विचार होतो, अरे बाबा ह्या वयामध्ये मग काय फरक पडतो का? वेगळा स्तर आहे ना, 9वीचा स्तर वेगळा आहे, 10वीचा स्तर वेगळा आहे, 11वीचा स्तर वेगळा आहे, हे वेगळे स्तर आहेत. आणि म्हणून मग त्या स्तरातून आपण मुलं निवडायची. आता जे आपण ही जे पद्धती केली आहे ते त्या स्तरातून निवडायची मुलं. मग तुम्ही कोणती निवडायची पद्धती कोणती निवडा, पण या ठिकाणी काय केलं, स्तर विचारात घेतले. तसंच समजा सामाजिकचा अभ्यास करायचा असेल तर मग काय बा, एक समजा वेगळ्या धर्माचे अभ्यास करायचा असेल, मग ह्या धर्माचे त्या धर्माचे त्या वेगळ्या धर्माचा विचार करून म्हणा, किंवा जातीचा विचार करून म्हणा, आर्थिक स्तरांचा विचार करून म्हणा, असे वेगळे स्तर विचारात करून मग त्याच्यातून मग आम्ही काय केलं, 10% घ्यायचं ठरलं. प्रत्येक ह्याच्यातनं 10% 10% 10% काढले आपण, असं आपण करू शकतो. ह्याला म्हणायचं स्तरीय नमुना निवड पद्धती. आता या ठिकाणी नंतर ही जी स्तरीय नमुना निवड जी आहे, तर त्याच्यामध्ये आणखी आपल्याला दुसरा एक प्रकार असतो, तो म्हणजे क्षेत्रीय नमुना निवड. आता एक क्षेत्रीय नमुना निवड जी आहे, हा खरं म्हणजे हा सुद्धा एक गुच्छ नमुनाचा प्रकार आहे. म्हणजे काय केलं, वेगवेगळे क्षेत्र निवडले जातं. म्हणजे बघा सोलापूर जिल्ह्यामध्ये 11 तालुके आहेत. मग ह्या प्रत्येक तालुक्यातलं, म्हणजे तालुका हा मी हे क्रायटेरिया ठरवला आणि त्या तालुक्यातनं मग मी निवडले. समजा मला 10% जर विद्यार्थी घ्यायचे होते तर मग प्रत्येक तालुक्यातले 10% अशा अर्थानं, मग त्याला क्षेत्रीय नमुना निवड असं म्हणतो. नंतर बहुस्तरीय नमुना निवड, जे ज्यावेळेला जनसंख्येमध्ये गटांतर्गत गट असतात आणि त्यावेळी प्रत्येकाला प्रतिनिधी मिळावे हा हेतू असतो. उदाहरणार्थ सोलापूर जिल्ह्यात माध्यमिक शाळेतील 9वीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास करायचा आहे, तर प्रथम तालुक्याची निवड करायची, गावाची निवड करायची, शाळेची निवड करायची आणि त्यातून वर्गाची निवड व शेवटी त्यातली विद्यार्थी निवड, असा हा क्रम. म्हणजे आपण वेगवेगळे स्तर जे आहेत असे घेतले पहा. म्हणजे जिल्हा, तालुका, गाव, शाळा, वर्ग आणि विद्यार्थी असे वेगवेगळे आपण हे घेतले आणि त्याच्यातून मग आपण ते विद्यार्थी निवडले. त्याला म्हणायचं बहुस्तरीय नमुना निवड पद्धती. आता हा दुसरा एक, आता खरं म्हणजे हा जो काही प्रकार आहे, म्हणजे ज्याला आपण काय म्हणूया की सुगम नमुना निवडची पद्धती आहे, त्याच्यामध्ये सुद्धा खरं आणखी वेगळ्या थोड्याशा पद्धती आहेत, नाही असं नाही. जी खूप बारीक सारीक पद्धती आहे, त्याला आपण लॉटरी पद्धती म्हणतो, ग्रीड पद्धती म्हणतो, नियमित अंकन पद्धती आहे, अनियमित अंकन पद्धती आहे. अशी काही लोकांनी ज्याला स्टॅटिस्टिशियन आहेत त्यांनी असे काही टेबल्सच तयार केले. त्या टेबलमधून तुम्ही आकडे टाकायचे फक्त. आणि टिपेट पद्धती म्हणून यांनी काय केलं की 4 अंकी असे 1040 संख्येची एक सूची तयार केलेली आहे आणि त्याच्यातून प्रत्येक पानावर क्रमाशिवाय क्रमवार लिहिले असतात आणि त्यातून संशोधक आपल्याला पाहिजे तेवढा नमुना ते निश्चित काढत असतो. म्हणजे अशा पद्धतीनंतर ते कार्ड तिकीट पद्धती असते. याच्यामध्ये काय केलं की कार्ड टाकायचे आहेत, एका ड्रममध्ये घालायचे, जिथे ते म्हाडाचे लॉटरी काढतात ना तशा पद्धतीनं ते ड्रम फिरवायचा 50 वेळा असा हलवायचा आणि त्याच्यातून ते कार्ड काढायचे. अशा वेगळ्या पद्धती आहेत. पण ती सुगम निवड पद्धतीमध्ये सगळ्याचा प्रकार येतो. आता संभाव्यता म्हणजे काय पहा, की मला संशोधन करायचं आहे आणि मग काय होतं मला की मला असं इतकं हे करून चालत नाही, तर मला काही माझा ठराविक हेतू आहे संशोधन करण्याचा. आणि मग अशा वेळेला संभाव्यता विचारात न घेता आपण एक असंभाव्यता आधारित, म्हणजे काही संभाव्यता की आज प्रत्येकाला संधी सारखी मिळायची काही गॅरंटी नाही आहे, आम्ही ठरवलंच आहे आम्हाला संधीबिंदी काही कोणाला द्यायची नाही, आम्हाला विशिष्ट वर्गावरच संशोधन करायचं किंवा विशिष्ट भागामध्ये काम करायचं आहे. समजा आता असं पहा, मला की माझं कामच असं आहे की मला असं पाहिजे, मला झोपडपट्टीच्या लोकांचाच सर्वे करायचा आहे, मी माझा हेतूच ठरलेला लक्षात घेते. तर त्यामुळे मग मी कुठं आता मग झोपडपट्टी थोडे शहरातले थोडे असं नाही करत ना, कारण माझं काम काय झोपडपट्टीतलेच लोक हेच माझा हेतू आहे. त्यामुळे त्याचा संभाव्यतेचा प्रश्न येत नाही काही. आता मी फक्त काय केलं, झोपडपट्टीचंच लोकांचं काय केलं, म्हणजे सहेतुक म्हणजे झोपडपट्टीच्या लोकांचे ते समजा आपण असं म्हणलं की सरकारनं जी काय योजना केली, काय गॅस योजना
तर ही जी काय गॅस योजना आहे ती कितपर्यंत लोकांपर्यंत पोहोचली, शासनाची मोफत गॅस योजना जी होती ती झोपडपट्टीमध्ये किती लोकांपर्यंत पोहोचली हे मला पाहायचं आहे. म्हणजे हाच माझा हेतू आहे. मग मी त्या ठिकाणी झोपडपट्टीचा अभ्यास केला. मी सहहेतुक नमुना निवड, नंतर प्रासंगिक नमुना निवड. आता काय होतं बऱ्याच वेळेला की ज्यावेळेला हे उमेदवाराबद्दल हे घेतात ना, ज्याला आपण सॅम्पल सर्वे वगैरे घेतात आणि काय म्हणतात ना एक्झिट पोल आणि याचे जे घेतात, हे काय करतात की मतदान करून आलात तुम्ही बाहेर की रस्त्याला जे भेटेल त्याला त्या ठिकाणी ये सांगतो कोणाला मत दिलं बुवा. मी याच्या ठिकाणी समोर फक्त काय केलं त्यांनी की जे भेटेल त्याला विचारलेलं आहे की बाजारामध्ये कुठे भेटला, कुठं रस्त्याला भेटला, कुठेही भेटला आणि त्याला दिसलं त्याला विचारलं आणि त्याच्यावर मग काय जे काही त्याला अंदाज करायचा किंवा त्याचे काही निष्कर्ष काढायचे ते निष्कर्ष तो काढत असतो. तर त्याला म्हणायचं प्रासंगिक नमुना निवड पद्धती. नंतर स्वयंनिर्वाचित नमुना निवड म्हणजे या ठिकाणी काय केलं पहा, स्वयंनिर्वाचितमध्ये आपण काय करतो की संसद एका विशिष्ट विषयावर संशोधन करायला जाहीर करतो. त्याला काही व्यक्ती स्वतःहून त्यामध्ये सहभागी होऊ इच्छितात. अशा लोकांच्या प्रतिसादाच्या आधारानं संशोधक जो आहे तो काही निष्कर्षापर्यंत पोहोचतो. तर उदाहरणार्थ नवीन शैक्षणिक धोरणाबद्दलची मत आजमावण्यासाठी मी एक असं ठरवलं की मला नवीन करायचं आहे आणि मग लोक म्हणले बाबा मला मत व्यक्त करायचं आहे, मला मत द्यायचं आहे, मला व्यक्त सांगायचं आहे. तर असे लोक जे आहेत तेच त्यांनी स्वतःहूनच तयारी दाखवली, यांना आपण घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी तशा पद्धतीने ज्यावेळेला तुम्ही नमुना घेता त्याला म्हणायचं मग स्वयंनिर्वाचित नमुना निवड. म्हणजे लोकांनी स्वतः जे प्रतिसादक जे आहेत जे तुमच्याकडे येऊ इच्छितात त्यांनाच तुम्ही घेतलेलं आहे. मी म्हणलं तुम्हाला नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल तुमची मतं काय किंवा मतं काय आहेत असं मला घ्यायचं. तर मी काय केलं की काही शाळांनी मला सांगितलं व शिक्षकाला म्हणलं की बाबा सर मला मत व्यक्त करायचं चांगलं आहे किंवा वाईट आहे किंवा आणखी काय असेल. पण काही लोकांनी नाही व्यक्त केली ना, त्यालाही नाही मी कंपल केलेलं. म्हणून त्या ठिकाणी स्वयंनिर्वाचित नमुना. नंतर शेवटचा जो आहे तो कोटा सॅम्पलिंग किंवा हिस्सेकानी. जनसंख्येतील विविध घटकांच्या हिस्स्यानुसार विवक्षित प्रमाणात प्रतिसादकाची निवड केली जाते. म्हणजे आता इथं कसं होतं पहा, समजा मला शासनाच्या कुठल्या एखाद्या धोरणाबद्दल मतं आजमावायची आहेत, विविध धर्मियांची मतं आजमावायची आहेत आणि मी असं ठरवलं सोलापूर शहरामधल्या विविध धर्मियांची मतं आजमावायची आहेत जनतेची. मग मी आता काय 10% मी असेल तर ठरवलं की जनतेचे 10% आपण मतं घ्यायचे. आता इथं आपण काय करतो लक्षात घ्या, सरसकट 10% असं न करता जे त्या धर्मात किती लोक आहेत, म्हणजे हिंदू सोलापूरमध्ये किती आहेत, मुस्लिम किती आहेत आणि त्यांच्या प्रमाणात त्यांची निवड करायची नमुना म्हणून. म्हणजे सरसकट नाही ते काय होईल मग की समजा एखादा अल्पसंख्याक गट असेल आणि बहुसंख्य गट असेल तर अल्पसंख्येनं जादा प्रतिनिधित्व मिळेल ना त्या तुलनेनं. आणि म्हणून तसं न करता त्यांची जी संख्या आहे त्यांच्या प्रमाणातच आपल्याला त्यांची नमुना निवडायचा आहे. आता आपण बघूया की संभाव्यता म्हणजे काय. मग आपण संभाव्यता जे म्हणत होतो ते काय आहे ते थोडंसं आपण समजूया. तर संभाव्यता म्हणजे काय, तर एखादी घटना घडण्याची शक्यता. अगदी गणिताच्या भाषेत सांगायचं म्हणजे एखाद्या घटनेची संभाव्यता म्हणजे एक गुणोत्तर असतं. म्हणजे पहा अगदी सोपं उदाहरण मी सांगतो. अगदी आपण एक नाणं आहे आपल्याकडं आणि आपण असं उडवलं वर, आता छाप पडेल का काटा पडेल आपलं माहिती आहे का? नाही सर, छाप पडेल किंवा काटा पडेल. म्हणजे शक्यता किती आहेत, म्हणजे एकूण शक्यता किती आहेत. इथं पडेल म्हणजे एक तर छाप तरी पडेल किंवा काटा तरी पडेल. म्हणजे एकूण शक्यता किती झाल्या 2. तुम्ही एक्सपेक्ट किती करताय 1. कुठली, मला छाप पडण्याची शक्यता किती आहे म्हणजे 1/2. म्हणजे या ठिकाणी म्हणून म्हणले अपेक्षित फलित एक्सपेक्टन्सी जी आहे ती आणि खाली टोटल इव्हेंट. किंवा समजा ते तुमचं हे असतं पहा डायस असतो ना तो, त्याच्यामध्ये एका बाजूला 1 टिंब असतं, दुसऱ्या बाजूला 2 असतात, तिकडे 3 असतात, तिकडे 4, 5, 6 असतात, बरोबर आहे. आता ते तुम्ही असं नाणं असं उडवलं, त्यातला एक ज्याच्यावर एकच ठिपका आहे हे येण्याची शक्यता किती होईल, तर 1/6 येईल. पहा छापची किती आली होती 1/2. कारण काय त्याच्यामध्ये 2च शक्यता होत्या. इथं किती झाले, एकूण शक्यता किती आहेत 6. म्हणजे 1 पण येईल, 2 पण येईल, 3 पण येईल, 4, 5 किंवा 6 येईल. म्हणून टोटल हे किती झाले शक्यता 6 आणि अपेक्षित किती होती 1. म्हणजे 1/6
संभाव्यता किती झाली 188. आता इथं लक्षात घ्या, म्हणजे जे तुम्ही शक्यता म्हणता त्यावेळेला सगळ्याला सारखी संधी आहे. मी ज्यावेळेला ते उडवतं नाणं त्यावेळेला छापला तेवढी संधी होती आणि काट्याला तेवढीच संधी होती, किंवा हे ज्याला आपण हेड टेल म्हणतो, किंवा ह्याच्यामध्ये मगाशी म्हणल्याप्रमाणे की जे 5-6 जे ते बिंदू होते 1 2 3 4 5 6 प्रत्येक साईडवर येण्याची त्याला संधी सारखीच होती. म्हणून सगळ्यांना सारखी संधी असताना मिळण्याची शक्यता असते, त्याला आपण संभाव्यता म्हणतो. आणि म्हणून संभाव्यता आधारित नमुना निवड का म्हणतो आपण, लक्षात घ्या की मी प्रत्येकाला निवडलं जाण्याची शक्यता किती आहे, प्रत्येकाला सारखीच आहे. मी असं नाही केलं मी फक्त हुशारच विद्यार्थी निवडले. मी संभाव्यता आधारित ज्यावेळी मी निवड करतो त्यावेळेला कसं करतो आहे, सगळ्याला निवडले जाण्याची शक्यता सारखीच आहे. आता हे कसं केलं जातं लक्षात घ्या. हे एक उदाहरण तुम्हाला पुढे सांगेन मी. समजा अशी आपण कल्पना करू की आपण ह्याची 3 नाणी घेतली, छाप आणि काटा, एका बाजूला छाप असतो एका बाजूला काटा असतो, हेड आणि टेल त्याच्यामध्ये आपण त्याला म्हणतो आपण. आता 3 नाणी आपण टॉस केली तर काय होईल पहा. 3 नाणी आपण टॉस केली तर आता तिन्हीवर छाप येण्याची शक्यता किती, तिन्हीवर काटा येण्याची शक्यता किती, एकावर छाप आणि एकावर 2वर काटा अशी येण्याची शक्यता किती, असा जो प्रश्न ज्यावेळेला येतो त्यावेळेला ह्याला सोपं त्याचं कॅल्क्युलेशन असं असतं. जी द्विपद राशी आपली असते म्हणजे A+B भागिले चा घन, किंवा आता जसं आपण काय केलं ह्याला म्हणून H आणि T म्हणलं मी. H म्हणजे हेड आणि T म्हणजे टेल. आता इथं छाप आणि काटा आणि त्याचा घन करायचा. मग घन केल्यावर काय होईल पहा, H घन, मग पुढं काय होईल 3H वर्ग T, पुढं काय होईल 3H T वर्ग आणि पुढं 1 T घन. आता H घन म्हणजे तिन्हीवर हेड येण्याची संभाव्यता किती येईल, तर 1 त्याचा सहगुणक जो असतो H घनाचा जो सहगुणक आहे तो असे 1 आणि सगळ्या सहगुणकांची बेरीज किती होते 8, म्हणजे 1/8. 1/8 म्हणजे तिन्ही नाण्यावर छापच येण्याची शक्यता. तिन्ही नाणी जेव्हा उडवली तर काय केलं मी, तिन्ही नाण्यावर छाप येण्याची शक्यता निर्माण झाली तर 1/8. आता 3 नाण्यापैकी 2 नाण्यावर हेड म्हणजे छाप आणि एका नाण्यावर काटा येण्याची शक्यता किती होते, तर त्या पदाचा सहगुणक आहे 3 आणि एकूण सहगुणकांची बेरीज येते 8, म्हणून त्याची शक्यता किती येते 3/8. म्हणजे काय पहा, म्हणजे जर तुम्ही 8 वेळा असा प्रयोग केला तर काय होईल, 8 वेळा जर प्रयोग केला तर 3 वेळेला असं होईल की 2वर हेड आणि 1 काटा असं येईल. किंवा मग अशी म्हणल्याप्रमाणे असं तुम्ही काय केलं, असा जो प्रयोग आहे तुम्ही 8 वेळा प्रयोग केला तर एकदा शक्यता आहे की तिन्ही नाण्यावर छाप येण्याची किती झाली की एकदा, म्हणजे 8 वेळा जर प्रयोग केला तर एकदा तुमचं अशी शक्यता आहे की तिन्हीवर ते छाप येईल. ही त्याची संभाव्यता असते, ह्याला म्हणतो आपण संभाव्यता. आणि मग तुम्ही आता मी मग उदाहरण जे घेतलं सोपं उदाहरण घेतो की H+Tचा 3 घन घेतला. तुम्ही 4 घेऊन पहा, 5 घेऊन बघा, 8 घेऊन बघा, 10 घेऊन बघा आणि त्याची सगळं ते पदं फोडत बसा. मग तुमच्या असं लक्षात येतं की त्याचं जर पाहिलं, जसं मी म्हणलं तुम्हाला H घनाचा सहगुणक 1 आला पहा. मग दुसरं काय झालं की 3H वर्ग T प्लस 3H T वर्ग आणि प्लस 1 T घन. आता मध्ये पहिल्यांदा एकच सहगुणक आहे, शेवटीसुद्धा एकच सहगुणक आहे, मध्ये दोन्हीला 3 आहेत, बरोबर आहे. असंच तुम्ही जर गेला की मोठे जर ती राशी घेतली आणि त्याचा विस्तार केला तर तुमच्या असं लक्षात येईल. आणि ते जर तुम्ही पाहिलं की तो जो त्याचा जर आपण ग्राफ काढला तर तो ग्राफ जो येतो तो असा येतो, लक्षात घ्या. त्याला म्हणतो आपण प्रसामान्य संभाव्य वक्र. आता हा जो प्रसामान्य संभाव्य वक्र आहे हा मी कशासाठी संज्ञा घेतली लक्षात घ्या महत्त्वाची म्हणून, याचं कारण असे लक्षात घ्या की ह्याच्यावर सगळं पुढचं तुमचं स्टॅटिस्टिक संशोधनामधलं अवलंबून असतं. आता
हे जे काय सर्वसामान्य म्हणजे पहा, मी मगाशी म्हणतो तुम्हाला की तुम्ही खूप नाणी घेतली आणि त्याचं जर तुम्ही ग्राफ काढत बसला तर तुम्हाला असंच लक्षात येईल की खूप कमी म्हणजे या ठिकाणी त्याचा मध्य जो असतो तो मध्ये सेंटरला इकडं 1 सिग्मा 2 सिग्मा म्हणजे या ठिकाणी प्रमाण विचलन असतं, 1 प्रमाण विचलन 2 प्रमाण विचलन 3 प्रमाण विचलन आणि इकडं म्हणजे ह्या अशा ग्राफ येतो. आणि ह्याच्यावर आता ह्याच्यामध्ये हा एरिया असतो पहा की ह्याचा जर एरिया काढला आपण तर किती आहे -3 सिग्मा ते +3 सिग्मामध्ये 99.73% हा ह्याच्यामध्ये हे आहे. नंतर 94.5मध्ये या ठिकाणी -2 सिग्मा टू +2 सिग्मा याच्यामध्ये डिफरन्स आहे आणि -1 सिग्मा टू +1 सिग्मामध्ये 68.26 हे त्याचं एरिया आहे त्या ग्राफचा, त्या आलेखाचा. आता याच्यावरून काही उदाहरणं वगैरे असतात ते आपण इथं काही घेत नाही, फक्त तुम्हाला ती माहिती असावी फक्त या ठिकाणी सांगितली. आणि मग याच्यावर आधारित लक्षात घ्या, याच्यावर आधारित असतं की तुम्ही ज्यावेळेला एखादा हे काढता म्हणजे मग आपण जे पाहिलं संभाव्यता आधारित आपण मग सॅम्पल घेतलं आणि त्याच्यावर आपण प्रयोग केला आणि त्याच्यावर आपण निष्कर्ष. आता पहा कसं होतं, आपण सॅम्पल घेतो. मी म्हणलं तुम्हाला की सोलापूर जिल्ह्यामध्ये 9वीला 10,000 मुलं होती, त्या मी फक्त 1000चा सॅम्पल घेतला किंवा 500 सॅम्पल घेतला, त्याच्यावर काहीतरी प्रयोग केला, त्याच्यावर काहीतरी निष्कर्ष आले आणि बोलतो मात्र असं की सोलापूर शहरातील 9वीच्या विद्यार्थ्यांमध्ये अमुक अमुक ही गोष्ट आढळून येते. म्हणजे 500 मुलांच्या सॅम्पलवर प्रयोग करून मी 10,000 मुलाबद्दल बोलत असतो. आता हे माझं बोलणं हे कितपत बरोबर होतं, ह्याला कितपत महत्त्व द्यायचं, यासाठी म्हणून स्टॅटिस्टिकल काही सूत्र हे तत्त्व असतात. तर ते जर तुम्ही अभ्यास करत असेल तर त्यासाठी याचा वापर केला जातो. किंवा आपण जे घेतलेलं आहे की आपल्या निर्णयाची शक्यता किंवा चूक असण्याची शक्यता किती येते, बरोबर येण्याची शक्यता किती असते, हे पाहण्यासाठी हा सामान्य संभाव्यक असतो. ही त्यातली महत्त्वाची संज्ञा लक्षात घ्या. ह्या सगळ्या महत्त्वाच्या संज्ञा आहेत. आणि मी पुन्हा तुम्हाला सगळ्यांना सांगेन की आता हे ज्या संज्ञा ज्या पाहिल्या तुम्ही ह्याची उदाहरणं पहा, ह्याचा थोडासा अभ्यास करा आणि पुस्तक वाचा. लक्षात घ्या, पुस्तक वाचा. बऱ्याच वेळा होतं असं की आपण विशेषतः परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं होतं की ते प्रश्नपत्रिका संग्रह सोडवण्याच्या भानगडीत फार असतात. म्हणजे प्रश्नपत्रिका मागं काय प्रश्न दिलेले आहेत त्यापेक्षा सुद्धा ह्या कन्सेप्ट समजून घ्या, म्हणजे मग हा घोटाळा होणार नाही. म्हणजे ज्या तुम्हाला या ठिकाणी सामान्य संभाव्य वक्र आणि त्याच्यावरची उदाहरणं वगैरे काही लोकांची झालेच, काही लोकांना माहिती असतील किंवा M.Ed B.Ed लेवलला सगळं काही झालेलं असतं सगळं, पण ते समजून घ्या. कारण याच्यावर मग तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा काय होईल तुम्हाला की एखादा प्रश्न असा दिला जाईल आणि त्याच्या तो समाज संभाव्य वक्राच्या संदर्भातला असेल की अमुक अमुक ह्याची इतकी किंमत आलेली आहे आणि मग तो कुठल्या सिग्मामध्ये कुठल्या ह्याच्यामध्ये अंतरात असेल किंवा 2 याचा फरक दिला असेल आणि मग तो जो फरक आहे तो कुठल्या अंतरामध्ये येईल, म्हणजे 1 सिग्मा 2 सिग्मा 2 सिग्मा टू 3 सिग्मा असं अशा अर्थानं. तर त्या ठिकाणी म्हणून हे मूळ संकल्पना समजून घेणं अत्यंत आवश्यक असतं. मला वाटतं एवढ्या ह्या संकल्पना मला वाटतं तुम्हाला पुरेशा होतील. आणखी एक संकल्पना थोडीशी मी आता सांगतो, मी राहून गेली माझ्याकडून सांगायची, ती म्हणजे कार्यात्मक व्याख्या. खरं म्हणजे संकल्पना नाही, ती संज्ञा आहे की संशोधन करताना काय होतं पहा की आपण नेहमीच्या व्याख्येपेक्षा थोड्या वेगळ्या व्याख्या काय तयार करतो. कारण काय होतं पहा की मी ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला आता समजा विद्यार्थीची व्याख्या वेगळी असते. विद्यार्थी म्हणजे जो अध्ययन करतो तो विद्यार्थी असं अशी असते व्याख्या. परंतु मी ज्यावेळेला माझ्या संशोधनात जेव्हा मी ज्या ठिकाणी विद्यार्थी म्हणतो, जर मी फक्त 9वीच्या विद्यार्थ्यापुरतंच संशोधन केलं असेल, सोलापूर शहरातल्या विद्यार्थ्यापुरतंच केलं असेल, विशिष्ट शाळेतल्याच मुलांबद्दल केलं असेल, तर तिथं त्याची व्याख्या अशी होईल, मग सोलापूर शहरामध्ये अमुक अमुक शाळेमध्ये इयत्ता 9वी शिकणारे विद्यार्थी म्हणजे विद्यार्थी म्हणजे विद्या ग्रहण करणारा तो विद्यार्थी अशी व्याख्या होत नाही. तर ही कार्यात्मक व्याख्या अशी होते की शिक्षक म्हणजे शिक्षाबद्दल आपण काय संशोधन करतो, शिक्षाची परिणामकारकता आपण तपासून पाहतो आहोत आणि मी असं म्हणलं की माझं संशोधन असं सांगतं की शिक्षक हे काही फारसं परिणामकारक नाहीत. अरे पण तुम्ही जे म्हणता ते कुठले शिक्षक? कारण तुम्ही जर असं विधान उदय करायला समाजामध्ये जाऊन तर ते विधान सर्व शिक्षकाला लागू होईल का? नाही. म्हणून तुम्ही जे बोलता आहात ते शिक्षक आहेत. मग तुम्हाला म्हटलं पाहिजे हे शिक्षक अमुक अमुक हे शिक्षक अमुक जिल्ह्यातील अमुक अमुक शाळेतील हे शिक्षाची व्याख्या, ह्याला म्हणायचं कार्यात्मक व्याख्या. अशा कार्यात्मक व्याख्या आपल्याला कराव्या लागतात. म्हणजे आपण काढलेले जे निष्कर्ष असतात ही निष्कर्ष ह्या कार्यात्मक व्याख्येच्या संदर्भातच आपल्याला तपासून बघायला लागतात. सरसकट त्याचा अर्थ आपल्याला लावता येत नाही.
म्हटलं या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या अशी मी आशा करतो आणि या ठिकाणी मी थांबतो.